मला एक वेळ बात आहे की हॅलो गाईस, कसे आहेत तुम्ही? सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी व्हिडिओमध्ये. तर मंडळी, तो फायनली डे आलेला आहे ज्याची आपण वर्षभर बाळगत असतो. जे आपल्या नवी मुंबईची मानाची पालखी म्हणजे शिस्तबद्ध मानाची पालखी 2025. तर आपला आज 5वा वर्ष आहे. तर आपण चाललो आहे चालत. तर बघूया आता कसं काय प्रवास होत आहे. तर आपली घनसोलीची पालखी गेली, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं किती मजा आली. तर याच्यामध्ये पण खूप धमाल येणार आहे. तर बघूया आता तुम्हाला या ब्लॉगमध्ये फक्त कशी पालखी निघते आणि कसं काय पूर्ण सोहळा होतो तेच बघायला भेटणार आहे. तर आता आपण निघालो आहे. तर आपल्याबरोबर आपला प्रतीक दादा आणि आपले विकास नाना. तर आपल्याबरोबर आपली जी मंडळी आहेत ते अजून पुढे गेलेत, आम्ही मागं राहिलो. आणि आपल्याबरोबर आपला हर्षल बंधू आहे आणि लाडू पण आहे इथे, नाश्ता करतोय. तर आता असं गाडीवर चाललेत. तर तुम्ही भेटा पुढे, आम्ही येतो रिक्षाने. तर चला भेटूया, डायरेक्ट तिकडे जाऊ. तर मंडळी फायनली आपण पोहोचलो जोगीनगरला. तर आपला हर्षल बंधू तुम्हाला जो बोललो, तर त्याने हल्ला आहे. याच्यात मिक्की माऊस आहे, लाडू घालणार आहे. तर आता आपण फटाफट जाऊ, कारण की आता आरती वगैरे सुरू आणि पालखी पण निघेल. तर जाऊ, तुम्हाला दाखवतो कशी काय मजा असते ते. तर चला बघूया. तुम्हाला तर फक्त पालखी कशी निघते या ब्लॉगमध्ये तेवढंच बघायला भेटणार आहे. बाकी 3 दिवस फक्त 3 वेगवेगळे येते पार्ट्समध्ये. तर चला जाऊया, कशी काय बघतो तुम्हाला. पब्लिक बाकी बघा, पब्लिकच पब्लिक आहे. 1500हून जास्त पब्लिक चालायला फक्त. बाकी वेगळे आहेत ते भांडवाले वगैरे सगळे, ती आहे वेगळीच दुनिया आहे. तर चला जाऊया. फायनली आपण पोहोचलो आणि आता मंदिरामध्ये. इथे आपला सुष्मित बांधू, तर तो वादक वाजवणार आहे आज. पब्लिक वाजवणार सुद्धा आहे आणि ब्लॉग सुद्धा करणार आहे, दोन्ही करणार आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला आता आरतीला थोडंसं दाखवतो. तर मंडळी तुम्ही बघितलीच आपली आता पालखी निघाली, आता गावात फिरेल ते पूर्ण. तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतो कशी काय मजा आहे. तर खूप ब्लॉगर आहेत, तुम्हाला बघायला भेटलेलं आहेत, ऑलरेडी तुम्ही बघितला पण असेल. तर आता इथं आपले बंधूच आहेत, आपला श्रेयश बंधू, इथं सुजल बंधू आणि आपला इथं मयुरेश बंधू, मॅन फ्रॉम दिवागाव, मॅन फ्रॉम आपला घनसोली गाव. तर कसं वाटलं तुम्हाला पालखीमध्ये जाऊन? म्हणजे इकडचं कसं वाटलं? अरे बोल, भारी होता, बोल डायरेक्ट भारी होता, बघून भारी वाटला. शर्मार आहे भाई, शर्मार आहे. तर जरा नाश्ता बिष्टा करू, जरा खाऊ, जरा पोटाला काहीतरी, मग नंतर तिथे जाऊ. चला. आपला लाडू आहे, लाडू ह्याच्या आतमध्ये. लाडू लाडू
गावातली मंडळी. इथं आपला निलेश दादा पण आलाय. वादक वादक वादक. तर मंडळी आपली पालखी निघालेली आहे, तुम्ही बघितली. पण ह्या पालखी मागे जो आपला दादा आहे म्हणजे अध्यक्ष आपले शैलेश दादा, त्यांची जी मिसेस आहे तर त्यांच्या आपली मनोगत ऐकून घेऊया त्यांचं काय मनोगत आहे. कारण की पहिल्या जेव्हा पालखी काढली तेव्हापासूनची जी पूर्ण आहे ती त्यांनाच माहिती आहे काय आहे ते पूर्ण. तर काय बोलणार वहिनी, काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतं मेन म्हणजे? आम्हाला खूप छान वाटते. आम्हाला भरपूर आनंद होतो. हा क्षणाचा वाट बघण्यासाठी आम्हाला 1 वर्ष वाट बघायला लागते. आणि पहिल्या पालखीला तर 70 पदयात्री होते, आता 1500 पर्यंत गेले याची आम्हाला कल्पनाच नव्हती. तर एवढा माझ्या मिस्टर म्हणजे पालखीचा एवढं नाव होईल हे मी म्हणजे त्या माऊलीची कृपा असेल. तिने खूप आम्हाला प्रतिसाद दिला आणि ती सर्वांना सुखी वहिनी आज हा? वहिनी आज आपली सुवर्णक्षण आलाय आपल्या नवी मुंबईचा. मानाच्या पालखी आज निघालेली आहे, तर कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे पालखीत एवढा जल्लोष बघताय तुम्ही. दरवर्षीप्रमाणे पदयात्री पण वाढतात. गेल्या वर्षी 1200 होते, यावर्षी 1500. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? आणि ते पण तुमच्या मिस्टरांमुळे. हां, माझ्या मिस्टरांचे म्हणजे बोलायचं म्हणजे मी त्यांची गरज नाही, पण त्यांनी खूप मोठं नाव कमवलं आहे. बरोबर. त्या आई माऊलीच्या मुली त्यांनी एवढं मोठं नाव कमवलं नाही की सांगू शकत. आज आम्हाला सगळे ओळखतात म्हणजे त्या माऊलीच्या मुली ओळखतात. आपल्याच्या पालखीला जाम नाव आहे. सर्व येतात, सर्व जाम होते, सगळे आनंदात मस्त पालखी गाजते. नवी मुंबईची सगळी पोरं येतात, एकदम जल्लोष मोठा असतात. बस एवढी छान आहे. आणि ते म्हणजे पहिल्या दिवसाचे 3 दिवस ते असे विचार पण नाही करत आपल्याला काय वेदना होतात का काय होतात काही खूप सर्व विसरून जातात आणि ते चालतच राहतात. त्या माऊलीची कृपा आहे का ती एवढी साथ देते आम्हाला. कसं होईल वहिनी, शैलेश दादा आणि आपली माऊली माग आहे, काय वेदना होतील आम्हाला, सगळं होते पूर्ण. बोला एकविरे माते की आई दादा. इथं आपलं लाडू लाडू. इथं आपल्या लहान पण आलेले आहेत. कधी आले? 8:30 वाजता. अच्छा अच्छा. इथं आपला मन्नू भाई. हर वेळीच काय ना काय वेगळं असते, यावर्षी गॉगल काहीतरी वेगळा आहे. जय तुला सुचते कसं हे सगळं मला समजत नाही. येस येस. तर मंडळी इथं आपला ऋषी भाई. तर भाईचं नुकतंच आता चाय पण झालेलं आहे. आता विकेट उडलेली आहे भाईची. आता काय सिंगल से टेकन हो गया भाई. काय बा चालणारच का नाही वर्षी? चला चला बिझी आहे भाईला कॉल येत आहे. तर मंडळी स्टार्टिंग पासून पालखी निघल्यापासून ही रांगोळी काढतायत पूर्ण. त्यानंतर रंगचंद असं नाव आहे यांच्या म्हणजे ग्रुपचा. 1 नंबर रांगोळी काढतात ते पण. झपाझप फास्ट काम एकदम.
जल्लोष आहे गेल्या वर्षीप्रमाणे एवढा उत्साह आहे पालखीचा त्या अंगात आहे ना असं काहीतरी वेगळंच फिलिंग निर्माण होत आहे असं वाटतं काहीतरी संचारलं आहे हे बोलणं अवश्य आहे कारण का गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सर्वात जास्त वादक आहेत आणि जास्त पदयात्री आहेत नवी मुंबईची मानाची पालखी ही सर्वात मोठी पालखी आहे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी पण आमची पालखी सुखद आणि गालबोट न लागता निर्व्यसनी अशी आहे आणि हे शैलेशदादा आणि बंटीदादा म्हात्रे यांचे आमच्यावर हे आशीर्वाद आहेत त्यांच्यामुळे आम्ही दरवर्षी पालखीमध्ये सहभाग होतो एवढंच बोलतो आणि जय एकविरा भक्तांनो. तर म्हणजे तुम्ही ऐकलं जातं दादाचा तर वादक आहेत वादक ते 500हून जास्त आहेत म्हणजे बघू शकता किती जण वादक प्लस आपले जे 1500 तिकीट म्हणजे जे 1500 पदयात्रे आणि बाकी वेगळे जे आवडीने आलेत बघायला पालखी एवढी पब्लिक आहे म्हणजे बघू शकता जिथं बघाल तिथं लाल 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 सगळा भरलेलाच आहे आणि आपला हा बंधू एक वादक तर मंडळी हा तो दादा आहे तर माझं मम्मीचा ब्लॉग आहे अरे धन्यवाद माझा नमस्कार सांग. हा तर माझी मम्मी याचा ब्लॉग बघत असते आता तू कुठेतरी गेलो नंतर फिरायला दुबईला गेला हा म्हणजे आपल्या बहिणीसोबत बरोबर ना तर तो ब्लॉग बघत होती आमची मम्मी तर मम्मी याचा ब्लॉग बरोबर ब्लॉगमध्ये घेऊ मम्मी पण आवडीने बघेल तर मम्मी याला ब्लॉगमध्ये घेतला मम्मी असाच आशीर्वाद ठेवा आमच्यावरती. चिंतन भाई मग काय बोलशील काय नाही बोलत गावात चालत मस्त एकदम सोय तुमची तुम्ही चालत येत नाही भाई आम्ही कसं चालत येणार बाबा आमची सेवा का तर मंडळी हा बघा घोडा वैभ्या थांबते डायरेक्ट पालखी गावात पूर्ण ग्राउंडमध्ये येईल आपल्या इकडच्या ग्राउंडमध्ये तर इथे मस्त पालखी पूर्ण असा कार्यक्रम आहे इथं मस्त इथे पूर्ण असा गुलाल वगैरे उडणार आहे तर मजा येईल एक नंबर आयोजन आहे बाकी पोरं बघा तुम्ही गोल पूर्ण मंडळी आपले पालखी ग्राउंडमध्ये आलेले आहे आणि इथे आपले बंधूच वादक तळोली गावातले वादक आणि आपला कोपरगाणा गावातला वादक बोल इथं विचार मागे आमचा आवाज कसा बघू वाजव एक गाणी वाजव तर मंडळी आपल्या गावातली पब्लिक आता भेटलेली आहे हे आपले दादा तर यो आहे म्हणून मी चाललो यावर्षी कारण की सगळीच पब्लिक गॅप झाली आपली आई अजून जॉईन झाले दोघा सगळीच गॅप झालेत तर दादा आहे म्हणून बोलत जाव कारण की पालखी सोडायला नको त्या बोला
तर आता आपण निघालोय. काय वाटतं तुला, चालशील का नाही? चला मग जाऊया. तर आता वाटलं गणेश मंदिर आहे तिकडे पालखी थांबेल, तेवढा नाश्ता वगैरे असेल, तिथे नाश्ता वगैरे असेल म्हणजे जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते. तिथून पुढे पालखी प्रस्थान होईल, पण हा ब्लॉग फक्त तिथपर्यंतच असेल. त्याच्या पुढचा ब्लॉग जे तुम्हाला पहिली पालखी कशी होते तुम्हाला मी दाखवेन. तर चला जाऊया तिकडे. तर म्हटलं आता आपण ग्राउंडमध्ये डायरेक्ट आपल्या गणेश मंदिराजवळ. तर इथे मस्त रांगोळी वगैरे काढली आणि आता इथं पालखी इथं पण शोभल थोडाफार. तर बघूया कसं काय होत आहे. जास्त वेळ घेऊ नका. छत्री बघा, छत्री छत्री सरळ करा. ती थोडं साईडला वा. बाबा सर्वांनी नका दाबू. कॅमेरा वाले पण थोडं साईडला वा करा. म्हणजे तुम्ही बघितला शोला कसा झाला तो. आता एक नंबर होता शो. पटाई वगैरे कलरफुल एक नंबर वाटला. तर तुम्ही बघितलात या व्लॉगमध्ये की कशी पालखी निघाली, कसं काय पूर्ण झालं धमाल, पूर्ण शो वगैरे ते कसं काय होतं. घोडा पण आला होता आपली माऊली, एक नंबर होता ते. तर तुम्हाला इथपर्यंतच हा व्लॉग बघायला भेटेल. बाकी 3 पार्ट आपले 3 दिवस चाललो आहे, ते वेगळे पार्ट टाकणार होतो आपण. तर तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ आवडतो तर नक्की लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाकी आपली पालखीचे दिवस चालूच राहणार आहेत. 3 दिवसाचे 3 ब्लॉग तुम्हाला अजून बघायला भेटणारच आहेत. हा तुम्ही ब्लॉग करतो, तुम्हाला काय काय होतं ते तुम्हाला मी दाखवायला हा ब्लॉग बनवलेला. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. एकविरे माते की जय.